हॅलो एव्हरीवन, नमस्कार. हा असणार आहे माझा पहिला व्हिडिओ, जो की असणार आहे BA-LLB च्या विद्यार्थ्यांसाठी थर्ड इयर जे सेकंड इयरचे आहे, जे फोर्थ सेमिस्टरमध्ये आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण वन शॉटमध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर प्रश्नपत्रिका पूर्ण समजून सांगणार आहे. यामध्ये मोस्ट ऑफ द सिलेबस कव्हर होऊन जातो. हा 2023 पॅटर्न आहे आणि हा जो क्वेश्चन पेपर आहे पर्टिक्युलर, हा क्वेश्चन पेपर 2025चा आहे. त्यामध्ये तुम्हाला मी जसा फॉर्मॅट दाखवतोय तुम्हाला तसंच लिहायचं एक्झाम मध्ये. तोच फॉर्मॅट असणार आहे SPPO चा. याच्यामध्ये 9 क्वेश्चन्स आहे जे आपले कव्हर होणार आहे पूर्ण व्हिडिओमध्ये. आणि हे 9 क्वेश्चन्सच मॅक्झिमम SPPO मध्ये मॅक्झिमम टाइम्स प्रिव्हियस इयर प्रश्नच रिपीट होत राहतात. तर त्यामुळं मी माझा फक्त मोटिव्ह आहे की तुम्हाला कमीत कमी टाइम स्पॅन मध्ये तुम्हाला जास्त नॉलेज भेटल, किंवा तुम्हाला जर एक्झामच्या आदल्या दिवशी जरी तुम्ही करताय तरी तुम्हाला कमी वेळात सर्व समजून जाईल. हा माझा मेन मोटिव्ह आहे. तर चालू करूयात. पहिला जो क्वेश्चन असणार आहे, डिस्कस व्हेरियस आयडियाज ऑफ व्हॉट लॉ इज फ्रॉम द पोएम लॉ लाईक लव्ह. तर यामध्ये आपल्याला बघायचं आहे, ही जी पोएम आहे ही W.H. ऑर्डनने लिहिलेली आहे. तर तुम्ही जेव्हा पण आन्सर लिहिता तेव्हा सिनॉप्सिस नक्की लिहा. हा SPPO चा फॉर्मॅट आहे. जेव्हा पण एक्झामिनर तुमचा क्वेश्चन पेपरचे आन्सर शीट चेक करतो, तेव्हा त्याला नेहमी अपेक्षा राहते की तुम्ही सिनॉप्सिस आणि इंट्रोडक्शन याच फॉर्मॅटमध्ये लिहाल. पॉइंट वाईज लिहायचं सगळं. लॉ लाईक लव्ह वॉज रिटन बाय द ब्रिटिश अमेरिकन पोएट W.H. ऑर्डन इन 1939. Next point give in the poem in this poem Auden compares law with love and shows how both are complex, subjective and interpreted differently by different people. यामध्ये ऑर्डन प्रत्येकाचा दृष्टिकोन दाखवतो आपल्याला लव्ह कडे आणि कायद्याकडे बघण्याचा. प्रत्येकाचा जसा वेगवेगळा दृष्टिकोन असतो. जस्ट लाईक लव्ह cannot be defined in a single way, law too is understood differently depending on situation, perspective and human experiences. एक जसं प्रेम प्रत्येकाच्या दृष्टिकोनानुसार वेगळं आहे, तसंच कायदा पण प्रत्येकाच्या दृष्टिकोनाने वेगळं असतं. मानसिक स्वभावानुसार वेगळा असतो कायदा. प्रत्येकाचा कायद्याचा एक्सपिरियन्स वेगळा असतो. कोणाला न्याय भेटतो, कधी न्याय अपयशी पण ठरतो. त्यामुळे प्रत्येकाचा जो कायद्याकडे बघायचा दृष्टिकोन तो नेहमी वेगळा असतो. Through this comparison, Auden highlights the philosophical nature of law and its deep connection with human emotions and society. तर यामध्ये फिलॉसॉफिकल जी नेचर आहे लॉचं, ते आपल्याला बघायला भेटतं. ह्युमन सोसायटी सोबत किती डीपली कनेक्टेड आहे. म्हणजे जो लॉ जसा बनतो आणि इंटरप्रेट होतो, म्हणजे लॉ जसा लोकांवरती थोपवला जातो, तो कसं काय बनतो आणि तो लोकांशी कसं कनेक्टेड आहे ते आपल्याला समजायचा पूर्णपणे प्रयत्न करता. कन्सेप्ट लाईक लव्ह, जस्टिस, फेअरनेस, मोरॅलिटी, कन्सेंट अँड राईट्स इन्फ्लुएन्स हाऊ लॉज आर मेड अँड इंटरप्रेटेड. तर लव्ह म्हणजे प्रेम, जस्टिस म्हणजे न्याय, फेअरनेस म्हणजे समानता, मोरॅलिटी, कन्सेंट आणि राईट्स इन्फ्लुएन्स हाऊ लॉज आर मेड. म्हणजे आपल्याला या गोष्टी दाखवता की कसं लॉ बनवला जातो आणि कसा लॉ चालतो. आपण नेक्स्ट पॉइंट बघूया. व्हेरियस आयडियाज ऑफ व्हॉट लॉ इज द फ्रॉम द पोएम. फर्स्ट घेऊया लॉ एज सब्जेक्टिव्ह अँड व्हेरिएबल. ऑर्डन शोज दॅट लॉ इज नॉट फिक्स्ड ऑर युनिफॉर्म. तर याच्यामध्ये दाखवता W.H. ऑर्डन की लॉ फिक्स नसतो किंवा युनिफॉर्म नसतो, तो बदलत असतो कंडिशननुसार, प्रत्येकाच्या पर्स्पेक्टिव्ह नुसार. लॉ इज स्ट्रिक्ट अँड ऑथॉरिटेटिव्ह फॉर अदर्स इट इज फ्लेक्झिबल. काही लोकांसाठी न्याय कठोर असतो, काही लोकांसाठी तो एवढा कठोर नसतो. जस्ट लाईक लव्ह मीन्स डिफरंट थिंग्स टू डिफरंट पीपल, लॉ इज इंटरप्रिटेड डिफरंटली. जसं जसं तुम्ही कोणत्या माणसावरती कोणावरती प्रेम करता, तर तुम्ही मित्रांचं प्रेम जे वेगळं असतं आणि आई वडिलांचं प्रेम असतं ते वेगळं असतं, ते तसंच न्यायचं पण असतं दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा. लॉ ॲज अथॉरिटी अँड कंट्रोल. ऑथॉरिटी म्हणजे अधिकार आणि कंट्रोल म्हणजे नियंत्रण. Some people see law as a system of command. It is imposed by the state and must be followed. It maintains order through rules and punishment. काही लोक लॉकडं एक फक्त नियंत्रण ठेवणारी गोष्ट बघतात. ते स्टेट इम्पोज करतं आणि ते जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला रूल्स आणि रेग्युलेशन फॉलो करावं लागतात. जर तुम्ही फॉलो नाही केले तर तुम्हाला कठोर पनिशमेंट होऊ शकते. Similar to how love can sometimes feel controlling and demanding, law is also impose discipline. Law as justice of fairness. Another idea is that law stands for justice. It aims to ensure fairness and equality, protect rights and punishes wrongdoers. तर आपला लॉ राईट्स तुमचे प्रोटेक्ट करतो, तुमचा
कोणी जमीन हडपू नाही शकत, तुम्हाला कोणी मारू नाही शकत. जर कोणी करतात असं, तर जे जे रॉंग डुअर असतात, जे तुमच्यावरती अन्याय करतात किंवा जे तुम्हाला त्रास देतात, त्यांना लॉ शिक्षा द्यायचं काम करतो. Next point घेऊया. Law as unpredictable. Auden highlights that law can be uncertain. Outcome of legal decision are not always predictable. Interpretation depends on judges, context and evidence. तर लॉ कधीच प्रिडिक्ट नाही करू शकत आपण. लॉ कधी पण अप्र अप्रत्यायी अप्रत्यारित नसतो. तो बदलत असतो. तर तुम्ही कधी पण लॉला प्रिटेंड नाही करू शकत. आणि सेकंड पॉइंट आहे की लॉ डिपेंड करतो की तुमचा एव्हिडन्स किती स्ट्रॉंग आहे, तुमचा कंटेक्स्ट कसा आहे, तुम्ही जज समोर कसं सादर करता, ते अ, ते डिसाइड करतं की कायदा तुम्हाला न्याय भेटणार का नाही भेटणार. लॉ इज ऑल्सो अनप्रिडिक्टेबल, चेंजिंग विथ टाइम अँड सर्कमस्टान्सेस. तर लॉ टाइमानुसार पण बदलत जातो आणि सर्कमस्टान्सेस म्हणजे स्थितीनुसार पण बदलत असतो. लॉ as dependent on human nature. Law is created and applied by humans. It reflects human belief, bias and values. It is not perfect and evolves over time. तर लॉ एक परिपूर्ण गोष्ट नाही, परिपूर्ण म्हणजेच परफेक्ट असतं. ते टाइम नुसार इव्हॉल्व्ह होत राहतं आणि कधी ते अपयशी पण ठरू शकतं. नेक्स्ट पॉइंट घेऊया. लॉ as social contrast. Law exists because society creates it. It changes with cultural and social development. व्हॉट इज लीगल टुडे मे नॉट बी लीगल टुमॉरो. जे आज लीगल आहे ते उद्या लीगल नाही राहू शकत. लॉ, कल्चर आणि सोशल डेव्हलपमेंट नुसार, एका सामाजिक तत्वांनुसार कायदे पण बदलत असतात, अपडेट होत असतात आपण म्हणू शकतो. Law is necessary but imperfect. Law Auden suggests that law is essential. Society cannot function without it. However, it is not flawless and can sometimes fail. तर यामध्ये ऑर्डनचा म्हणायचा उद्देश असा असतो की लॉ कधी कधी अपयशी पण ठरू शकतं, पण ते सोसायटीला फंक्शन करायसाठी खूप गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. ते मानवी स्वभाव, मानवी विचारांवरती ते कायदे जे आहे ते बनवला जाता प्रोटेक्शनसाठी लोकांचा. जस्ट लाईक लव्ह इज नेसेसरी फॉर ह्युमन कनेक्शन but can be imperfect. Law is necessary for order but not always ideal. तर तेच समजायचा प्रयत्न केलाय परत. हे आहे कन्क्लुजन. तुम्ही कन्क्लुजन वाचून घ्यायचा जा, कारण की कन्क्लुजन आणि इंट्रोडक्शन सेमच रिपीट होणार. मी तुम्हाला इंट्रोडक्शन एकदा समजून देतो, तुम्ही कन्क्लुजन नेहमी वाचत चला. आणि पेपरला तुम्ही जेव्हा पण लिहिताय हे लक्षात ठेवा की तुम्ही इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन नेहमी लिहाल. तुम्हाला सेम तुम्ही जे आन्सर आहे ते कॉपी पेस्ट जरी केलं कन्क्लुजन आणि इंट्रोडक्शन मध्ये तरी काय अडचण नाही, पण नक्की हे पॉइंट नुसार आणि हाच फॉर्मॅट. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट द कॅरेक्टर ऑफ विल्यम फेल्डर अँड रुथ हनीवेल फ्रॉम द प्ले जस्टिस. यामध्ये आपल्याला या दोघं कॅरेक्टर स्केच काढायचं आहे. या कॅरेक्टर्सला कम्पेअर करायचंय की त्यांचा स्वभाव कसा होता, नेचर कसं होतं. तर तुम्हाला आधी स्टोरी समजवतो. जस्टिस ही स्टोरी आहे जॉन गेल्सवर्दीची. तर या स्टोरीमध्ये मेन किरदार असणारे रुथ हनीवेल आणि विल्यम फेल्डर, हे दोन जे मेन पात्र असणारे, हे एकमेकावरती प्रेम करत असतात. रुथ हनीवेल एक बाई असते, जिला मुलं असतात, तिचं लग्न झालेलं असतात, पण तिचा नवरा जो आहे तिच्यावरती खूप अत्याचार करतो. तो दारू पितो आणि तिला खूप मारहाण करतो. तर तिच्याकडे काही ऑप्शन नसतं, ती फायनान्शियली इंडिपेंडेंट नसते, त्यामुळे ती विल्यम फेल्डर वरती डिपेंडंट असते. आणि विल्यम फेल्डर एक इमोशनली सेन्सिटिव्ह असतो खूप. तो इमोशनली वीक असतो, त्यामुळे त्याला त्याचा प्रयत्न असा असतो की तिला लवकरात लवकर त्या सिच्युएशन मधनं बाहेर काढायचं आणि तिच्या मुलांना आणि तिला कुठेतरी ते पळून जायचं, असा त्यांचा प्लॅन होता. तर वॉल्टर हाव आणि जेम्स हाव असतात, ते लॉ फर्मचे मालक असतात. आणि रॉबर्ट कॉक्सन आहे, हा सीनियर क्लर्क असतो त्याच फर्म मध्ये. तर ही एक बेसिक कॅरेक्टरचं हे मेन पात्र आहे स्टोरीचे. तर हे त्यांचं एक्सप्लेनेशन. तर आता स्टोरी आपण बघूया. विलियम फेल्डर वर्क्स ॲज अ क्लर्क in law firm. He loves Ruth Honeywell, a married woman. She is unhappy and abused. Wants to help her. Forges a check to get money. Folderची परिस्थिती त्यावेळेस एवढी चांगली नसते की तो तिला पळून घेऊन जाईल. त्यामुळं फोल्डर एक घोटाळा करतो चेक मध्ये. जो 9 पाऊंडचा चेक असतो त्याच्या जागी तो 90 पाऊंड लिहितो स्वतःच्या खात्यावरती टाकायसाठी, पण तो पकडला जातो. He plans to run away with Ruth Honeywell. This mistake leads to serious consequences.
तर फॅल्डरचं कोर्टमध्ये ट्रायल चालतं. त्यामध्ये फॅल्डर इज कॉट अँड अरेस्टेड इन कोर्ट. हिज लॉयर्स सेज दॅट ही ऍक्टेड आउट ऑफ लव्ह अँड स्ट्रेस. तर कोर्टामध्ये त्याचा जो लॉयर असतो, वकील असतो, तो प्रयत्न करतो जजला समजायचा की तो इमोशनल आणि त्याच्या स्ट्रेसमुळे त्यांनी ही चुकी केली. त्याचा काही असं इंटेन्शन नव्हतं की कंपनीला त्याला नुकसान करायचंय. त्याच्याकडे काही ऑप्शन नव्हता. त्यामुळं त्यांनी केलं, पण जजने त्याचं इमोशनल कारण ऐकलं नाही किंवा जे न्यायाधीशने निर्णय दिला त्याच्या अगेन्स्ट मध्ये, आणि ह्युमन इमोशन्सला न समजता त्यांनी त्याला कारावास दिला. त्याच्यानंतर फेल्डर सेंट टू प्रिझन. ही सफर्स ग्रेटली एस्पेशली इन सोलिटरी कन्फाइनमेंट. हिज मेंटल हेल्थ बिकम्स वर्स. तर त्याला जेलमध्ये आयसोलेशन मध्ये ठेवलं गेलं. त्याला एकटाच 6x6च्या खोलीत ठेवलं गेलं. त्याच्यानंतर तो मेंटली पूर्ण ब्रेकडाऊन झाला होता, डिप्रेस झाला होता. त्याचा कारावास संपल्यानंतर तो बाहेर आला, पण त्यांनी खूप प्रयत्न केले की त्याला एक नवीन आयुष्य चालू करायचं, त्याला नवीन जॉब भेटल, पण त्याला पूर्ण सोसायटीने रिजेक्ट केलं या बेसिसवरती की त्याने आधी क्राईम केलेलं होतं. कोणीच त्याचा पास्ट विसरू नाही शकत. त्यामुळे त्याच्या पास्टमुळे त्याचा फ्युचर रुइन झालं. फेल्डर बिकम्स कम्प्लिटली होपलेस. तो पूर्णपणे होपलेस होऊन जातो. त्याच्याकडे काहीच अपेक्षा नसता. तो एका खिडकीतनं उडी मारून आत्महत्या करतो. द प्ले एंड्स विथ अ स्ट्रॉंग मेसेज अबाउट इनजस्टिस. तर याचा अर्थ, या प्लेचा अर्थ आहे, द प्ले शोज दॅट लीगल system is too strict and mechanical. It ignores human emotions and destroys life instead of helping. तर कधी कधी कायदा जो कधी कधी न्याय खूप अपूर्ण असतो आणि तो एका माणसाचं आयुष्य पण संपवू शकतो. तर आता हे सिनॉप्सिस असंच तुम्ही एक्झॅक्ट एक्झाम मध्ये लिहा. आता आपण कॅरेक्टर स्केच बद्दल बघूयात. तर इंट्रोडक्शन. जस्टिस इज अ प्ले रिटन बाय जॉन गॅलवर्दी. The play shows the problems in legal system and human emotions. Two important characters, William Felder and Ruth Honeywell. Felder is a young clerk who commits a crime, and Ruth Honeywell is a woman suffering in an unhappy marriage. Their relationship is based on love, but society and law treats them harshly. तर आता कंपॅरिझन चालू करूया. तर नेचर अँड पर्सनॅलिटी. विल्यम फेल्डरचा आणि रूथचा पर्सनॅलिटी बघूया आपण. तर विल्यम असतो सेन्सिटिव्ह, इमोशनल, वीक माइंडेड, गेट्स इझिली इन्फ्लुएन्स्ड बाय सिच्युएशन्स. तर तो कोणाकडून पण लवकर इन्फ्लुएन्स होऊन जातो. तो खूप सेन्सिटिव्ह असतो. त्याला एवढा इमोशनली तो स्ट्रॉंग नसतो. रुथ हनीवेल स्ट्रॉंग, पेशंट, डिटरमाइंड, फेसेस सफरिंग ब्रेवली. तर तिचा नवरा दारू पिऊन तिच्यासोबत मारहाण करतो तरी पण ती ते सर्व्हाइव्ह करते. ती खूप स्ट्रॉंग आहे, पेशंट अँड डिटरमाइंड आहे तिच्या मुलांसाठी. Folder is weak while Ruth is strong. Second point, give a situation in life. William Felder works as a clerk in law firm, lives a normal life before committing the crime. Ruth Honeywell, trapped in abusive marriage, faces violence and hardship daily. Ruth suffers more than Felder. तर तेच समजवलं याच्यामध्ये परत. तिसरा पॉइंट घेऊया. रिझन फॉर क्राईम or action. William Felder commits forgery, changes a check. Does it does it to help Ruth Honeywell escape her bad marriage. तर त्याचा प्रयत्न असा असतो की तो रुथला त्या लग्नापासून बाहेर काढत आणि ते पळवून घेऊन जातील आणि दुसरा संसार चालू करतील जो की चांगला असणार. रुथ हनीवेल डज नॉट कमिट एनी क्राईम, just wants a better life and safety. Folder breaks the law and does not, and Ruth does not. मग याच्यामध्ये दाखवलंय की विल्यम फॉल्डर लॉ ब्रेक करतो, पण रुथ हनीवेल लॉ ब्रेक नाही करत, पण ती पण सफर करते. तिला फक्त चांगलं आयुष्य पाहिजे होतं. त्याच्यासाठी जे फॅल्डरनी चोरी केली होती, म्हणजेच घोटाळा केला होता, फॉर्ज केला होता चेक. इमोशनल स्ट्रेंथ. तर विल्यम फेल्डर मेंटली वीक अँड अनस्टेबल, कॅनॉट हँडल प्रेशर अँड गिल्ट. Ruth Honeywell emotionally strong, continues to struggle despite of problems. Ruth is emotionally stronger than Felder. त्याच्यामध्ये विल्यम फेल्डर मेंटली खूप वीक असतो. तो जास्त प्रेशर हँडल नाही करू शकत. ते आणि रुथ हनीवेल आहे इमोशनली खूप स्ट्रॉंग आहे आणि ती कंटिन्यू करते डिस्पाइट हॅव्हिंग सो मेनी प्रॉब्लेम्स इन हर लाईफ. स्टील शी कंटिन्यूज. शी इज नॉट डिप्रेस्ड relationship of with each other. The William Felder loves Ruth deeply and wants to save her.
नेक्स्ट पॉइंट टेक्स रॉंग स्टेप बिकॉज ऑफ लव्ह. तर विल्यम फेल्डर चुकीचा निर्णय घेतो पण फक्त प्रेमासाठी. त्याला तिचं भविष्य चांगलं करायचं होतं त्यामुळे त्यांनी घोटाळा केला. रुथ हनीवेल loves फेल्डर and depends on him for support, sees him as her hope फॉर अ बेटर लाईफ. रुथ हनीवेल कडे बघून तिला एक होप होती की हाच एक माणूस आहे जो तिचा संसार चांगला करू शकतो. आणि ती पण खूप वरती प्रेम करायची आणि ती वरती डिपेंडंट होती पैशांसाठी. सिक्स सिक्स पॉइंट रोल in the play, William Felder, central character, represent failure of the justice system. Ruth Hannibal, supporting character, represent suffering of women in society. तर रुथ हनीवेल आहे जी आपल्याला दाखवतं की सोसायटीमध्ये वुमेन आहे ते सफर कसे करतात आणि त्यांच्याकडे काहीच ऑप्शन नसतं. आणि विल्यम फेल्डर हा सेंट्रल कॅरेक्टर आहे. हा रिप्रेझेंट करतो की कसं जस्टिस सिस्टम फेल होतं, इमोशन्सला कसं ते दुर्लक्ष करतं आणि एक माणसाची भावना एका सामान्य मानवी स्वभाव किंवा विचार कधी-कधी ते त्याच्याकडं न बघता अ, एक ऑर्डर जजमेंट पास करून देतं. आउटकम विलियम फेल्डर suffers punishment and mental breakdown. His life ends tragically. Ruth Honeywell continues to struggle in life, left helpless and alone. Both faces tragic outcome. तर दोघांनाही खूप अडचणी होता या जे निर्णय होता कोर्टचा त्यामुळे आणि शेवटी विलियम फेल्डर स्वतः आत्महत्या करतो. तर हाच होता स्टोरीचा एंड. आपण कन्क्लुजन घेऊया. विलियम फेल्डर and Ruth Honeywell are both victims of society and law. Felder is weak and commits a crime out of love, while Ruth is strong but suffers silently. Their story shows how legal system fails understand human emotions. The play highlights that justice should be more humane and understanding. The play हेच दाखवतं की जे जस्टिस असतं, न्याय असतं ते माणसाचे इमोशन्स आणि कंडिशन बघून निर्णय द्यायला पाहिजे जजनी. आणि स्टोरी समजवते की महिला असतात ज्यांना काय कशात सफर करावं लागतं. आणि जो विलियम फेल्डर आहे त्यांनी पण क्राईम कमिट केला पण त्याचा मोटिव्ह चांगला असून पण त्याला शिक्षा भेटली आणि त्यामुळे त्याने त्याची लाईफ एंड केली. तर ही स्टोरी संपली. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. तर आपण घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. Describes in detail Francis Bacon's advice for judges as far as the party that sue and the advocates are concerned. म्हणजे जी पार्टी जे केस सू करते द लिटिगंट्स बनता, तर त्याच्यासाठी जी ऍडवाइस दिलेली आहे फ्रान्सिस बेकन आणि जजेसला जी ऍडवाइस दिलेली आहे, त्या आपण एक क्वेश्चन मध्ये समजवणार आहोत. The introduction in this essay of judicature, Sir Francis Bacon discussed the essential qualities of and duties of judges. त्यामध्ये क्वालिटी आणि ड्युटीज जजेसनी निभावल्या पाहिजे ते फ्रान्सिस बेकनने समजावलं. He describes the court as hollowed place and emphasizes that primary role of judges is to interpret the law. यामध्ये समजवलं आहे की जी हॉलोड प्लेस म्हणजेच एक कोर्ट रूम एक खूप ट्रेडिशनल किंवा स्पिरिच्युअल प्लेस आहे. तर त्यामध्ये जजेसनी लॉ समजवायचा प्रयत्न करायला पाहिजे rather than to create it. लॉ बनवायचा नाही पण ते लोकांना समजवायचा प्रयत्न करायला पाहिजे. A significant portion of this essay provides practical advice on how judges should manage the courtroom. तर यामध्ये प्रॅक्टिकल ऍडवाइस असतात जजेसला की ते कोर्ट रूम कसं मॅनेज करायला पाहिजे. स्पेसिफिकली रिगार्डिंग parties involved in the lawsuit and advocates, lawyers who represents them. ही ऍडवाइस यांच्यासाठी आहे, litigant साठी आणि जे ऍडव्होकेट्स आहे त्यांच्यासाठी ही ऍडवाइस असते टू एन्श्योर दॅट जस्टिस रिमेन्स प्युअर अँड रिस्पेक्टेड. न्याय कधी पण प्युअर आणि रिस्पेक्टेड पाहिजे. एक कोर्टचं जे डेकोरम आहे ते मेंटेन राहायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ऍडवाइस रिगार्डिंग द parties, the litigants. Bacon focuses on the judge's duty to ensure that individuals seeking justice are treated with fairness, speed and integrity. जे पण त्यांचा मॅटर आहे तो लवकरात लवकर त्यांनी जजेसने समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये फेअरनेस पाहिजे, ते बायस नाही पाहिजे. म्हणजे कोणत्या पण एका पार्टीचा साईड न त्यांनी निर्णय नाही द्यायला पाहिजे. दोघं पार्टीचा ऐकून त्यांनी निर्णय द्यायला पाहिजे आणि रिस्पेक्टेड पाहिजे. Avoid corruption. The judges must remain absolutely impartial.
Bacon warns that corrupt judge poisons the very fountains of justice, which is worse than a single unjust डिसिजन. बेकनचं म्हणणं आहे की करप्शन नाही पाहिजे पूर्ण ज्युडिशियल सिस्टीम मध्ये. जर एक पण करप्ट जज आहे तो पूर्ण सिस्टीमला खराब करू शकतो किंवा एक पण करप्ट जज मुळे पूर्ण सिस्टीम खराब होऊन जाते. Ensure speed. He famously advocates that justice delayed is injustice. अ, एक जेव्हा आपण न्यायाधीश ऍडजंट करतो किंवा नेक्स्ट देतो असं सारखं सारखं व्हायला नाही पाहिजे. त्यांनी दोघं पार्टीजला समजून लवकरात लवकर निर्णय द्यायला पाहिजे असं बेकनचं म्हणणं आहे. Judge should prevent unnecessary delays that drain the financial resources and the patience of the party. म्हणजे जे फायनान्शियली अडचणी होतात काही काही क्लायंट्सला आणि जे पेशन्स असतात त्यांचा सारखं सारखं नेक्स्ट डेट देऊन त्यांचं पेशन्स टेस्ट नाही करायला पाहिजे. Protection of vulnerable. The judge should be a shield for the weak. He must ensure that wealthy and or powerful party cannot use their influence to oppress a poorer opponent through legal technicalities. ह्याच्यामध्ये बेकनचं असं म्हणणं आहे की जे जज आहे तो एक शिल्ड असायला पाहिजे जो गरिबांचा मदत करेल त्यांना जो त्यांच्यावरती जो अन्याय झालाय त्यांना परत न्याय देईल. तर त्यांनी इन्फ्लुएन्स नाही होऊन जायला पाहिजे जज कोणा कोणत्या पण पार्टीनुसार पॉवरनुसार किंवा त्यांच्या वेल्थनुसार. जज कधी पण बायस नाही पाहिजे, त्यांनी गरिबांची मदत करायला पाहिजे असं याच्यामधनं म्हणणं आहे. Maintain decorum without harshness. While a judge must be firm, Bacon's advice against being sore and hard-headed. याच्यामध्ये बेकनचं असं म्हणणं आहे की जे जज असतात ते कधी पण हार्ड हिटेड नाही पाहिजे. म्हणजे हार्ड हर्टेड नाही पाहिजे. याचा अर्थ की ते चिडचिडे नाही पाहिजे. त्यांनी दोघं पार्टी नीट समजून घ्यायला पाहिजे. त्यांनी त्यांचे डिसिजन कधी पण रागात नाही द्यायला पाहिजे. आणि that the judge should maintain a dignified presence without being unnecessary mean to those in distress. म्हणजे जे आधीच स्ट्रेस मध्ये आहेत, जर ते चुकीचं काही बोलले तर जजनी त्यावरती जास्त क्वेश्चन न करता त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे. Supervise court official. Bacon wants judges to keep their own staff, clerk and servants in check. तर याच्यामध्ये असं म्हणणं आहे जजेसचं की जे स्टाफ असतात त्याच्या खालचे जे इन्फिरियर लोक असतात क्लर्क किंवा सर्वंट्स त्यांच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. कारण की as these parasites often try to exploit the parties for extra fees and bribe. ते कधी पण कोणत्या पण पार्टीला एक्सप्लॉइट करता किंवा ते पैसे घेता ब्राइब्स घेता लोकांकडून कोर्टाचे काम करायला. तर जजेसने त्याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. हे कन्क्लुजन आहे, एकदा तुम्ही वाचून घ्या तुम्हाला समजून जाईल काय लिहिलेलं आहे. डिस्क्राईब हाऊ द टायटल जस्टिस इज अप्रोप्रिएट फॉर द प्ले. तर हा जस्टिस आपण आधी जो जॉन गॅल्सवर्दीचा बघितला होता तोच सेम टॉपिक आहे. तर आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे की याच्यातलं जे टायटल आहे ते कसं काय या प्लेला हे सिग्निफाय करतं. तर यामध्ये इंट्रोडक्शन सेम असणार आहे, फक्त हा पॉइंट ऍड केलेला आहे की द टायटल जस्टिस अपियर सिम्पल बट इज डीपली आयरनिक अँड मिनिंगफुल. म्हणजे ते फक्त जस्टिस एक शॉर्ट वर्ड दिसतं पण ते खूप आयरनिक अँड खूप डेप्थ मिनिंग आहे. खूप त्या मिनिंगचं डेप्थ खूप चांगलं आहे. How the title justice is appropriate for the play. Irony of the title. The title justice is ironic because true justice is not actually delivered in the play. The play punishes strictly without understanding human emotions. The system follows rules but ignores compassion. म्हणजे the system जे आहे ती माणसाचं इमोशन्स इग्नोर करून देते, फक्त एव्हिडन्सच्या बेसिसवरती निर्णय देऊन टाकते. विल्यम फाल्डरच्या अगेन्स्ट. Thus, what is called justice becomes injustice in reality. Second, mechanical legal system. Sorry, the play shows that the legal system works like a machine. Sorry, judges and lawyers follow procedure blindly. There is no consideration of personal circumstances. For example, the character William Felder is punished for forgery, but his emotional situation is ignored. तर याच्यामध्ये जजेस अँड लॉयरनी प्रोसिजर ब्लाइंडली फॉलो केलाय हे दाखवलं गेलंय या प्ले मध्ये. आणि
काहीच म्हणजे एका माणसाचं जे इमोशन्स आहे त्याला कन्सिडर केलंच नाहीये. फक्त जी लीगल सिस्टम आहे तशी ब्लाइंडली फॉलो केलेली आहे. फेलियर टू रिफॉर्म फेलियर टू रिफॉर्म द इंडिव्हिज्युअल. True justice should reform a person, but in the play, Fulder is sent to prison. Instead of improving, he becomes mentally and emotionally broken. त्यामध्ये दाखवले की जेलमध्ये जे होतं त्याच्यामुळं पूर्ण माणसाचं ब्रेकडाऊन होऊन जातं. जेलमध्ये आपण एका माणसाला पाठवतो ते ते इम्प्रूव्ह करायच्या अपेक्षासाठी पाठवतो की तो इम्प्रूव्ह होईल अशी अपेक्षा करून आपण त्याला पाठवतो. पण जसं आपण बघितलं फेल्डरचं उदाहरण त्याच्यामध्ये तो आधीपासून मेंटली स्ट्रेस्ड होता आणि त्याला जे कारावास भेटला त्यामुळे तो अजून मेंटली ब्रेकडाऊन झाला. त्याचं रिहॅबिलिटेशन काही झालं नाही. दिस शोज दॅट सिस्टम डिस्ट्रॉयज रादर दॅन रिफॉर्म्स. तर हे दाखवतं की सिस्टम कधी कधी एका माणसाला पूर्ण डिस्ट्रॉय करू शकते रिफॉर्म करायच्या जागी. क्वेश्चनिंग वेदर इट इज ट्रूली जस्टिस. Fourth, social criticism. Galsworthy uses the title criticizes society. Society judges people harshly. There is no sympathy for weak or helpless individual. The title highlights how society misunderstands justice as mere punishment. ह्याच्यामध्ये दाखवलंय की जेव्हा तो विलियम फेल्डर जेलमधून बाहेर होतो तरी पण त्याला सोसायटी एक्सेप्ट करत नाही, त्याला जॉब भेटत नाही. त्याच्यानंतर त्याला खूप जज करते. तर तेच दाखवतं की एका वीक माणसाला पूर्ण सोसायटी कसं काय इन्फ्लुएन्स करू शकते चुकीचा स्टेप घ्यायला. जस्टिस वर्सेस मर्सी तो प्ले कॉन्ट्रास्ट law strict rules, mercy human understanding. The absence of mercy proves that uh, justice in the play is incomplete and cruel. तर याच्यामध्ये जी दया असते ती दयाची भावना इग्नोर केली त्यामुळं आपल्याला दिसू शकतं की हा जस्टिस ही इनजस्टिस आहे, इनकम्प्लीट आहे आणि खूप क्रुएल होती विलियम फेल्डर साठी. हा न्याय कधी कधी आपल्याला हे दाखवतं की न्याय कधी कधी अपयशी पण ठरू शकतं या प्ले मधनं. तर आपण कन्क्लुजन तुम्ही एकदा कन्क्लुजन वाचून घ्या. गिव्ह अन एक्सप्रेशन कॅरेक्टर स्केच ऑफ अँटोनिओ. ह्याची स्टोरी आहे, हिचं नाव आहे मर्चंट ऑफ द वेनिस. Written by William Shakespeare. William Shakespeare was very famous poet, story writer, and you can say he was very famous philosopher also at in the 19th century. तर मी आता तुम्हाला कॅरेक्टर समजवतो. या स्टोरीमध्ये मेन किरदार असणारे अँटोनिओ आणि पोर्शिया यांच्यावरती तुम्हाला कॅरेक्टर स्केच पण विचारू शकता दोघांवरती. तर तुम्ही पोर्शियाचं पण मी तुम्हाला दोघांचं डिटेल मध्ये समजून जातो. शायलॉक असतो एक जो मनी लेंड करतो लोकांना, एक जीव असतो तो आणि त्याची मुलगी असते जेसिका. आणि जेसिका प्रेम करत असते लोरेन्झो वरती. आणि अँटोनिओचा मित्र असतो बसिनो. आणि बसिनोची होणारी बायको असते पोर्शिया, फियांसे म्हणू शकतो आपण त्याला. आणि पोर्शियाचे जे मित्र असतात ते पोर्शियाची नर्सिया ज्युनियर असते आणि ग्रॅटेनियो असतो तिचा पोर्शियाचा मित्र. तर मी तुम्हाला स्टोरी एक्सप्लेन करतो. माझा मोटिव्ह हाच आहे की तुम्हाला लवकरात लवकर एकदम कमी याच्यात स्टोरी कमी टाइम मध्ये स्टोरी समजून जाईल. द रिक्वेस्ट ऑफ आता मी ही स्टोरी 10 पॉइंट्स मध्ये एक्सप्लेन करतोय. त्यानंतर आपण जाऊयात पुढं अँटोनियोच्या कॅरेक्टर स्केचकडं. द रिक्वेस्ट. Basino, a broke nobleman needs 3,000 ducats to travel to Belmont and win the wealthy. Here's here's Portia. म्हणजे नोबल हा ब्रूक नोबलमॅन असतो. बसिनो जो अँटोनियोचा मित्र असतो त्याला 3,000 डॉकेट्सची खूप गरज असते ट्रॅव्हल करायसाठी बेलमाउंटला. त्याला जिंकायचं असतं पोर्शियाला, जी खूप वेल्दी माणसाची मुलगी असते. तर द डील. Basino's friend, the merchant Antonio, borrows the money from Shylock, a Jewish moneylender who hates Antonio for his past insult and anti-Semitic behavior. तर तुम्हाला आता सांगतो, शायलॉक एक जीव मनी लेंडर असतो आणि तो लोकांना पैसे देतो पण तो असे कॉन्ट्रॅक्ट बनवतो ज्यामध्ये त्याचा फायदा होईल. जर तुम्ही मला टाइमामध्ये एका ड्युरेशन मध्ये पैसे रिटर्न नाही केले तर मी तुमच्या अर्धी प्रॉपर्टी घेईल, असा काइंड ऑफ कॉन्ट्रॅक्ट शायलॉक बनवायचा. त्यामुळे भरपूर लोक जे वेनिस मध्ये राहणारे ते शायलॉकला हेट करायचे. तसाच एक अँटिनिओ होता जो बर्सिनोचा मित्र आहे. द डेडली बॉन्ड. Shylock agrees to
loan but sets a Murray condition. If the money isn't paid back in 3 months, Shylock gets to cut 1 pound of flesh off from Antonius body. तर यामध्ये शायलॉक अशी अग्रीमेंट बनवतो ज्याच्यामध्ये मरी म्हणजे खूप खराब किंवा खूप म्हणजे डिस्गाइज्ड अग्रीमेंट, ऑफुल अग्रीमेंट. तर तो अशी कंडिशन ठेवतो की जर 3 महिन्याच्या आत अँटोनिओने पैसे नाही दिले शायलॉकला तर अँटोनिओचा बॉडीचा 1 पाऊंड फ्लेश म्हणजे अँटोनिओचा जे चरबी आहे ती 1 पाऊंड ती काढून घेईल शायलॉक. द कॅस्केट. तर ही जी स्टोरी आहे ही बेलमाउंटचा हा पॉइंट आहे. द कॅस्केट इन बेलमाउंट पोर्शियाज फादर विल फोर्स suitors to choose between three casket gold, silver and lead. Basino chooses lead and wins Portia's hand in marriage. तर यामध्ये पोर्शियाचे जे वडील असतात ते खूप वेल्दी असतात. ते फोर्स करतात सुटर्सला. सुटर्स म्हणजे जे पण लोक असतात ज्यांना एका पर्टिक्युलर महिलेशी लग्न करायचं असतं त्यांना सुटर्स म्हणतात. त्यांना 3 बास्केट चूज करायला लागतं. एकामध्ये गोल्ड असते, एकामध्ये सिल्वर असतं आणि एकामध्ये लीड असते. लीड म्हणजे एक भविष्य, एक चांगलं तुम्हाला मार्गदर्शन किंवा एक पाथ, त्याला लीड म्हणतात. बसिनो लीड घेतो आणि पोर्शियाचा हात जिंकतो. म्हणजेच पोर्शिया लग्न करायची हे भेटून जाते त्याला परमिशन. तर द एल्पोमेंट. Meanwhile, Shylock's daughter Jessica runs away with a Christian Lorenzo and steals Shylock's money, fueling Shylock's rage and desire फॉर रिव्हेंज. म्हणजे जी शायलॉकची जी मुलगी असते मी तुम्हाला आधी सांगितलं सुरुवातीला लोरेन्झोशी खूप प्रेम करते. ती शायलॉकचा पैसे चोरून घेऊन जाते आणि शायलॉकला खूप राग येतो त्याच्यावरती आणि शायलॉकचा जो डिझायर असतो रिव्हेंजचा ख्रिश्चन लोकांकडनं रिव्हेंज घेईल तो खूप वाढतो. त्यामुळे तो खूप प्रयत्न करतो रिव्हेंज घ्यायचा. द क्रायसिस. Antonio's ships are lost at sea, leaving him bankrupt. The late loan expires and Shylock demands his pound of flesh, refusing any late payments. म्हणजे अँटिनिओच्या ज्या शिप्स आहेत ते बुडून जातात. त्यानंतर शायलॉक जसं अग्रीमेंट बनवली होती तसं 1 पाऊंड ऑफ फ्लेश डिमांड करतो अँटिनिओचा. द ट्रायल. The case goes to court in Venice. Portia and her maid Nursia disguises themselves as male lawyer Balzar. Portia असती ती स्वतःला डिस्गाईज करते. डिस्गाईज म्हणजे स्वतः दुसऱ्याचा पोशाख घेते. एक माणसाचा रूपमध्ये आर्ग्यू करायला जाते कोर्टमध्ये. त्या माणसाचं नाव असतं बल्जार हे लक्षात ठेवा. बल्जारच्या रूपात ती जाते कोर्टमध्ये कारण की त्या टायमिंगला मुलींना आर्ग्यू करायची परवानगी नव्हती. आणि तिची नर्सिया असती ती तिची ज्युनियर असती. तर ती तशी ते दोघं कोर्टमध्ये आर्ग्यू करायला जातात अँटिनिओसाठी. तर तो लूप होल. तर सुरुवातीला जेव्हा हे पोर्शिया जेव्हा तिथं कोर्टात जाते तर पोर्शिया खूप सांगते शायलॉकला की तुम्ही दया दाखवा की तुम्ही मर्सी दाखवा. शी प्लीड्स फॉर मर्सी बट ही रिफ्युजेस. शायलॉक रिफ्यूज करून देतो कारण की तो डेस्परेट असतो रिव्हेंजसाठी. त्याला फक्त बदला घ्यायचा असतो अँटिनिओचा. त्यामुळे त्याला 1 पाऊंड ऑफ फ्लेश पाहिजे असतं. मग त्यामुळे एक लूप होल असतं. पोर्शिया बोलते की तू बॉन्डनुसार 1 पाऊंड ऑफ फ्लेश घे पण तू त्याचा एक सिंगल ड्रॉप ऑफ ब्लड स्कॅटर नाही करू शकत. म्हणजे एक पण त्याचा रक्ताचा एक पण ड्रॉप पडू नाही द्यायचा कारण की तो बॉन्ड मध्ये नव्हता. त्यामुळे त्यानंतर द पनिशमेंट. Shylock is defeated. The court forces him to convert to Christianity and half gives half of his wealth to Jessica and Lorenzo. He leaves broken and humiliated. Humiliated म्हणजे खूप अपमान केल्यानंतर जो एका माणसाची दिशा असते त्याला ह्युमिलिएटेड म्हणतो. तर त्याची अर्धी जी वेल्थ आहे ती जेसिका आणि लोरेन्झोला जाईल आणि तो ख्रिश्चनिटी मध्ये कन्वर्ट होईल. जज असा निर्णय देतो त्याला. The resolution. Back in Belmont, Portia reveals her disguises after a playful argument with Basino over a ring. New arrives that Antonio's ships are actually safe and everyone except Shylock celebrates. मग याच्यामध्ये हे रिंगचं कन्सेप्ट आपल्या मुधोळकरच्या बुक मध्ये नाहीये त्यामुळे आपण ते सोडून देऊ. तर नंतर त्यांना समजतं की ज्या अँटोनिओच्या शिप्स आहे त्या सेफ होत्या पण जे लेटर होतं ते अर्धच वाचलं गेलं होतं. म्हणजे ते लेटर अँटोनिओने वाचलं होतं किंवा
कोर्टमध्ये दाखवलं होतं शायलॉकला ते अर्धच लेटर होतं. त्याचा दुसरा पार्ट त्यांनी बघितलाच नव्हता. सगळे सेलिब्रेट करतात एक्सेप्ट शायलॉक. तर आपण चालू करूयात मेन अँटेनिओचा स्केच. सिनॉप्सिस. इंट्रोडक्शन तर तुम्ही वाचून घ्या. पूर्ण इंट्रोडक्शन तुम्ही एकदा फक्त वाचून तुम्ही तेच सेम लिहा. आता आपण चालू करूया. फर्स्ट पॉइंट. Generous and large-hearted, Antonio is known for his generosity and kindness. He is always ready to help those in need. He lends money without charging any interest. He does not hesitate to support his friend even when it puts him at risk. त्या याचा अर्थ असा आहे की तो प्रत्येकाला मनी लेंड करायचा. जेव्हा पैसे असतील तेव्हा तो इंटरेस्ट पण नव्हता घेत. तो खूप मनाने चांगला होता. आणि डिस्पाइट दॅट जी शायलॉकने जी कंडिशन ठेवली होती की 1 pound ऑफ फ्लेश, तरी तो अग्री झाला त्या अग्रीमेंटला. तरी त्यांनी कन्सेंट दिला त्या अग्रीमेंटसाठी शायलॉक सोबतचा, फक्त त्याच्या मित्रासाठी. दुसरा पॉइंट आहे लॉयल अँड सेल्फ सॅक्रिफायसिंग फ्रेंड. तर यामध्ये तेच आहे की तो अँटोनिओ किती लॉयल आहे फ्रेंडशिपला. त्यांनी ते स्वतःची लाईफ रिस्क केली एका बॉन्डसाठी आणि एवढा डेंजरस बॉन्ड शायलॉक सोबत केला विदाउट एनी हेजिटेशन. हे दाखवतं आपल्याला फ्रेंडशिप मध्ये लोक कसं सॅक्रिफाईस करतात आणि कशी फ्रेंडशिप खरं पाहिजे. Next point, thoughtful nature. At the beginning of the play, Antonio appears sad and disturbed. He does not know exact reason for sadness. His melancholy suggests a deep reflective personality. This emotional depth adds seriousness and complexity to his character. मेलिकनीचा अर्थ आहे की डीप सॅडनेस किंवा फ्रॉम लॉंग टाइम. तर अँटोनिओचा जेव्हा स्टार्टिंगचा फेज होता म्हणजे जो सुरुवातीचा जो सीन आहे त्याच्यामध्ये अँटोनिओ खूप सॅड होता. ती त्याची पर्सनॅलिटी दाखवतं आणि त्याचा इमोशनचा डेप्थ दाखवतं. फोर्थ, courageous and dignified. Antonio shows great courage in difficult situation. When he is unable to repay the loan, he calmly accepts his fate. He faces the court trial without any fear or panic. His dignified behavior in the face of death highlights inner strength and bravery. तर यामध्ये असं आहे की जर त्याचं कोर्टचा ट्रायल चालताना पण तो विदाउट फिअर होता. तो घाबरला नाही. त्यांनी पॅनिक केलं नाही. तो उभा राहिला. जे पण प्रॉब्लेम आहे त्यांनी त्याला खूप चांगल्यापणे फेस केलं. नेक्स्ट पॉइंट घेऊया. प्रेजुडिस and human flaws. Despite his good qualities, Antonio is not perfect. He openly insults Shylock and shows religious intolerance. His behavior reflects the bias of Christian society of that time. These flaws make him realistic character rather than an ideal hero. तर शायलॉक मी जसं सुरुवातीला बोललो, शायलॉक एक जीव होता आणि अँटोनिओ एक ख्रिश्चन होता. त्यामुळं अँटोनिओ खूप हेट करायचा शायलॉकला आणि ते दिसून येतं रिलिजनमुळं. तर परफेक्ट कॅरेक्टर अँटोनिओ पण नव्हता, पण त्या स्टोरी मध्ये खूप रिअलिझम आलं या गोष्टीमुळं. ते जे religious bias मुळे. Antonio represents important values such as mercy, love, forgiveness, selflessness. He stands in contrast to Shylock, highlights the conflicts between mercy and strict justice. इथं एंड करूया आपण स्टोरी. पण रिलीजन तुम्ही वाचून घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन. What does the character of gatekeeper from the story before the law represents? तर आपण इंट्रोडक्शन बघूया. बिफोर द लॉ इज अ शॉर्ट स्टोरी ऑफ फ्रान्स काफका. तर मी तुम्हाला इंट्रोडक्शन देतो. हा फ्रान्स काफका आहे. हा जो मुलगा होता तो 30 वर्षाच्या आत वारला होता. त्याचे हा आर्थिक आणि फिजिकल हेल्थच्या कंडिशनमुळं. आणि हा जो माणूस आहे त्याला गेट मध्ये एंट्री पाहिजे असती, पण हा जो गेटकीपर आहे तो त्याला अडवून ठेवतो. आणि तो जो माणूस असतो तो त्याच्या अथॉरिटीला किंवा तो त्याच्या डिसिजनला कधीच प्रश्न करत नाही. हे त्या ऑथरचं पोएटचं या पोएमचं म्हणणं आहे. पोएम थ्रू म्हणणं आहे. बिफोर द लॉ इज अ शॉर्ट स्टोरी बाय फ्रान्स काफका. द स्टोरी इज अबाउट अ मॅन हू वॉन्ट्स टू गेन ऍक्सेस टू द लॉ बट इज स्टॉप्ड बाय द गेटकीपर. या स्टोरीमध्ये तो माणूस आहे त्याला ऍक्सेस गेन करायचा आहे कायद्याचा, पण तो जो गेटकीपर असतो तो त्याला अडवतो त्या ऍक्सेस घेण्यापासून. The gatekeeper is an important symbolic character in the story. He does not represent a person but a deeper idea about what law, power, society is. तर जो गेटकीपर आहे तो एक
त्याचा एक डीप आयडिया आहे त्याच्या मागे की तो कायदा कसा रिप्रेझेंट होतो, कसं पॉवर चालती, कशी जे अधिकारी लोक असतात, जी ऑथॉरिटी असते, गव्हर्नमेंट असते, ती कशी काय इन्फ्लुएन्स करते लोकांना हे दाखवायचा प्रयत्न केलाय. व्हॉट द गेटकीपर रिप्रेझेंट्स ऑथॉरिटी अँड पॉवर. The gatekeeper represents authority. He controls access to the law and decides who can enter. This shows how powerful institution control. तर याच्यामध्ये तो डिनाय करतो त्या मनुष्याला लॉ ऍक्सेस करायला, त्या माणसाला. तर हे आपल्याला दाखवतं की कसं आपण नियंत्रण मध्ये राहतो ऑथॉरिटीच्या, आणि ते डिसाइड करता की लोक काय करतील. बॅरियर टू जस्टिस. ही प्रिव्हेंट्स द मॅन फ्रॉम एंटरिंग. Even though the door is open, he does not allow. He represents as an obstacle, stop people from getting justice. तर तो जो गेटकीपर आहे, तो लोकांना थांबवतो न्यायाकडून. म्हणजे लोकांना न्याय भेटत नाही त्या गेटकीपर मुळे, कारण की तो बाहेरच त्यांना गेट वरती अडवून ठेवतो, असं द पोएटचं म्हणणं आहे. फिअर अँड इंटिमिडेशन. The gatekeeper frightens the man by talking about stronger guard inside. The man becomes afraid and never tries to enter. त्यामध्ये तो गेटकीपर जो असतो तो त्याला खूप धमकी देतो, किंवा तो त्याला घाबरवतो की मध्ये अजून माझ्यासारखे खूप गार्ड आहे जे माझ्यापेक्षा अजून स्ट्रॉंग आहे, तर त्यामुळे तू मध्ये जाऊन पण काय करशील त्यांच्या समोर. तर तो त्या माणसाला एक त्याच्या माइंड मध्ये असा कन्सेप्ट दाखवतो की तो स्वतः वीक आहे. ही रिप्रेझेंट्स हाऊ फिअर कंट्रोल्स पीपल ऍक्शन. त्या याच्यामुळं, त्या बोलण्यामुळं तो मनुष्य कधी एंटरच करत नाही. Bureaucracy, complex society. The gatekeeper shows how legal system can be complicated and so slow. The man waits his whole life without getting access. This reflects how people get stuck in the system. तर हे आपल्याला दाखवतं, जो जो गेटकीपर आहे तो त्याला कधीच आतमध्ये जात नाही. त्याचं होल आयुष्य तो गेटच्या बाहेरच थांबलेला असतो, पण त्याला तो ऍक्सेस देत नाही. हे आपल्याला दाखवतं की सिस्टीम कशी असते. जर लोकांनी स्वतःहून प्रयास नाही केला तर तुम्हाला सिस्टीम पण स्वतःहून सांगणार नाही की तुम्ही मध्ये जाऊ शकता. म्हणजे गेटकीपर स्वतःहून नाही बोलणार तुम्हाला. ह्युमन weakness. The gatekeeper also reflects the man's own weakness. The man never questions or challenges him. Sometimes people stop themselves because of fear. तर तो जो माणूस आहे तो पण त्याला प्रश्न करायचा होता गेटकीपरला, पण त्या माणसाने पण कधी प्रश्न विचारला नाही, किंवा त्याच्या जो अधिकार आहे त्याच्यावरती त्यांनी प्रश्न केला नाही, की त्यामुळे त्याला मध्ये जाऊ दिलं नाही गेटकीपरनी. आणि ते गेटकीपरनी ते बघितलं, आणि त्या माणसाचा विकनेस बघून गेटकीपरचा अजून स्ट्रॉंग झाला तो. एक्सक्यूज मी. सॉरी. Illusion of control. The gatekeeper seems powerful, but he only guards one door. The man could have tried to enter, but he didn't. तर गेटकीपर खूप स्ट्रॉंग दिसत होता, पण त्याची फक्त अथॉरिटी होती, त्याचा फक्त अधिकार हाच होता की तो एकच दरवाजा बघेल. पण त्या माणसाने तो दरवाजा पण क्रॉस करायची हिंमत त्यांनी कधी केली नाही. दिस शोज दॅट पॉवर समटाइम्स इज ओनली अन इल्युजन. The symbol of legal system. The gatekeeper represents the legal system itself. It appears distinct, difficult and unreachable. कधी कधी जे हे लीगल सिस्टीम असतं, कायदा असतो, ते कधी कधी खूप डिफिकल्ट वाटतं, अनरिचेबल वाटतं. म्हणजे कधी कधी आपल्याला असं वाटतं की न्यायाकडे पोहोचणं खूप अवघड आहे, आणि त्या अशा गोष्टींमुळे आपण कधी हिंमत करत नाही. लॉ इज शोन ॲज समटाइम्स नॉट लॉ is shown as sometimes not easily accessible to common people. कायदा कधी कधी सामान्य लोकांसाठी इझिली ऍक्सेसिबल नसतं. तुम्हाला हिंमत करण्याची गरज असते, असं द पोएटचा. आपण घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. स्टिल आय राईज इज द पोएम ऑफ अवेकनिंग ऑफ द ऑप्रेस्ड डिस्कस. तर ही जी पोएम आहे ती माया अँजेलिओने लिहिलेली आहे. तर ज्या एक काळ्या महिला होता, म्हणजे त्याचा रंग थोडा सावळा होता, काळा नव्हता करता. हे आफ्रिकन कंट्री मधनं बिलॉंग करायच्या. त्यांच्या अगेन्स्ट खूप रेसिझम झालं होतं, त्यावरती त्यांनी कविता सादर केलेली. ही कविता खूप इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला फोटो यामुळे रेफर करतो की फोटो जेव्हा तुम्ही एकदा बघता तेव्हा तुमच्या एका डोक्यात आयडिया येऊन जाते की कोणचा प्रश्न कधी, किंवा काय त्याचा
कार्टून जर समजवलं तर लवकर समजतं तुम्हाला. तर त्यामुळेच मी फोटो ॲड करतोय. इथं त्यांनी एक खूप फेमस स्लोगन दिलेला होता, जो ह्या पोएममध्ये पण आहे. "यू मे राइट मी डाउन इन द हिस्ट्री विथ युअर बिटर ट्विस्टेड लाईज. यू मे ट्रॉड मी इन द व्हेरी डस्ट, बट स्टिल लाइक डस्ट आय विल राईज." याचा अर्थ हे असतो, की यू म्हणजे जो असतो ना, ते यूचा अर्थ असा असतो, की जे वाईट लोकं असतात. वाईट लोकं जे खूप त्यांच्यावरती खूप अत्याचार करतात, अॅट्रॉसिटीज करतात. तर हे यू म्हणजे ते जे गोरे लोकं त्यांना सांगतात, की ते भले जे हिस्ट्रीमध्ये त्यांना त्यांना एक खोटं म्हणून दाखवू शकतं, की माया अँजेलियो अशी बाई होती किंवा ते त्यांच्याबद्दल खोटं बोलू शकता. यू मे ट्रॉड मी म्हणजे तुम्ही भले मला तुमच्या पायाखाली धसून द्या एका डस्टमध्ये. डस्ट म्हणजे धुळेमध्ये तुम्ही भले मला धसलं तरी पण ते राईज होतील. त्यांचा उदय होईल. धुळेसारखा जरी उदय असला तरी त्यांचा एक ना एक दिवशी उदय राहील. त्याचा खूप डीप मीनिंग असतो. हे जर तुम्ही तुमच्या एक्झामिनेशनमध्ये लिहिलं तर हे खूप चांगला म्हणजे खूप एक चांगला स्लोगन आहे. याचा अर्थ एकदम सोपा आहे आणि मी खूप सोप्या भाषेत तुम्हाला समजवायचा प्रयत्न केलेला आहे. आय होप यू अंडरस्टूड दॅट स्लोगन. तर कंटिन्यू करूयात. इंट्रोडक्शन हे सिनॉप्सिस तुम्ही जसं तसं लिहा. स्टिल आय राइज इज अ पॉवरफुल पोएम बाय माया अँजेलियो. The poem talks about the struggle of oppressed people, especially black women. तर जे ऑप्रेस्ड लोक आहेत ज्यांच्यावरती अत्याचार व्हायचा, स्पेशली जे काळ्या महिला होत्या, ज्या सावळ्या महिला होत्या, त्यांच्यावरती जे अत्याचार घडलेले होते त्या टायमिंगचे, तर ते आपल्याला या पोएम मधून कवीने समजायचा प्रयत्न केलेला आहे. इट शोज हाऊ पीपल हु आर ट्रीटेड बॅडली इन द सोसायटी राईज अगेन्स्ट विथ स्ट्रेंथ अँड कॉन्फिडन्स. तर यामध्ये दाखवलेलं आहे, की जे लोकं ज्यांच्यावरती अत्याचार व्हायचे ते कसे काय राईज व्हायचे, त्यांचा उदय कसा काय व्हायचा विथ स्ट्रेंथ अँड कॉन्फिडन्स, आत्मविश्वासासोबत ते उभे राहायचे परत. द पोएम इज अ स्ट्रॉंग मेसेज ऑफ होप, रेजिस्टन्स अँड सेल्फ रिस्पेक्ट. तर ही पोएममध्ये होप म्हणजेच आशा, रेजिस्टन्स म्हणजे प्रतिकार आणि सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे आत्मविश्वास. तर ते कसे काय स्ट्रॉंग व्हायचे. ज्यांच्यावरती अत्याचार व्हायचा ते लोकं स्ट्रॉंग होऊन ते परत राईज व्हायच्या असं त्याचा म्हणण्याचा उद्देश आहे. स्टिल आय राईज ॲज अ पोएम ऑफ अवेकनिंग ऑफ द ऑप्रेस्ड. अवेकनिंगचा तुम्हाला अर्थ समजायचा विसरवलो. अवेकनिंग म्हणजे तुम्ही कोणची गोष्ट महसूस म्हणतो आपण हिंदीमध्ये त्याला म्हणतो समजणं मराठीत आपण म्हटलं. जर असं कोणी म्हणतो, की जर तुम्ही अचानक तुम्हाला आजपासून या गोष्टी समजायला लागल्या, याचा अर्थ आहे तुम्हाला समजतंय सर्व गोष्टी. त्याला म्हणतात अवेकनिंग. अ व्हॉइस अगेन्स्ट ऑपरेशन. The poet speaks against injustice, discrimination, and racism. She questions those who try to suppress her. This shows awareness of oppression. तर या कवितेमध्ये जे इनजस्टिस लोक करताय, अन्याय करताय लोकांवरती, डिस्क्रिमिनेशन करताय, रेसिझम, जे कलरवरती एकमेकांना खाली आणि वरचं, जे रेसिझमला मराठीमध्ये वंशवाद म्हणतो, पण वंशवाद वेगळ्या प्रकारचा कास्टवरती असू शकतो किंवा रंगावरती असू शकतो. तर हा जो आहे वंशवाद तो रंगाचा आहे. तर यामध्ये ते सांगतात, की त्यांना कसं सप्रेस केलं जायचं आणि ते अवेअरनेस दाखवतंय आपलं त्या टायमिंगला काय स्थिती होती ते असं समजवायचा प्रयत्न करता. कॉन्फिडन्स अँड सेल्फ रिस्पेक्ट. द स्पीकर शोज दॅट स्ट्राँग कॉन्फिडन्स इन हरसेल्फ shows strong confidence in herself. She does not feel inferior despite being treated badly. Begins with self belief. तर जेव्हा पण तुम्ही स्वतःवरती भरोसा ठेवता तेव्हापासून तुम्ही जागे होता. ती स्वतःला इन्फिरियर म्हणजे कोणापासून कमी समजत नाही. ती खूप कॉन्फिडंट आहे म्हणजे आत्मविश्वास खूप चांगला असतो त्यांचा. स्पीकर इस द स्पीकर शोज स्ट्राँग कॉन्फिडन्स इन हरसेल्फ. त्याचा अर्थ ते खूप स्ट्राँगली बिलीव्ह करतात, की ते बरोबर आहे आणि त्यांचा आत्मविश्वास खूप चांगला असतो. रिपीटेड मेसेज ऑफ रायझिंग. तर या कवितेत ते सारखं-सारखं बोलतात, स्टिल आय राईज हा खूप वेळेस यूज केलेला जो वर्ड आहे. रिपीटेड मेनी टाइम्स. इट शोज डिटर्मिनेशन टू ओव्हरकम डिफिकल्टीज. हे आपल्याला दाखवतं, की जो एक ॲटिट्यूड असतो, की नेव्हर गिव्हिंग अपचा, तो या कवितेतनं आपल्याला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. ब्रेकिंग सोशल बॅरियर्स. द पोएम चॅलेंजेस स्टिरियोटाइप अबाउट रेस अँड जेंडर. इट शोज ऑप्रेस्ड पीपल विल नॉट रिमेन सायलेंट. अवेकनिंग मीन्स ब्रेकिंग लिमिटेशन्स. तर यामध्ये आपल्याला दाखवलं आहे, स्टिरियोटाइपचा अर्थ असा असतो, की आपण एका पर्टिक्युलर माणसांबद्दल आपण एक पर्टिक्युलर आयडिओलॉजी ठेवणं. म्हणजे कोणी जर आपलं
नेपाळचं असलं तर आपण त्यांना खूप वेगळे शब्द वापरतो. मला ते शब्द यूज नाही करायचे. पण तसंच तुम्ही एक स्टिरियोटाइप झाला. तुम्ही त्या लोकांना एक स्टिरियोटाइप यूज करताय वर्ड त्यांच्यासाठी जे की चांगलं नाहीये. तसं त्यांच्यासोबत पण यूज व्हायचं. इट शोज ऑप्रेस्ड पीपल विल नॉट रिमेन सायलेंट. हे आपल्याला दाखवतं की जे ज्यांच्यावरती अन्याय होतो ते कधीच शांत राहणार नाही. ते त्यांचा आवाज उठवतील. त्यांचा आवाज ते त्यांचा उदय होणार आणि ते आवाज अन्यायाच्या खिलाफ उठवणार. यूज ऑफ पॉवरफुल इमेजरी. The poet compares herself to dust, air, and ocean. The natural elements rise no matter what. तर जे नॅचरल तत्व आहे, जे सामाजिक सोशल झालं. नॅचरल म्हणजे एक मिनिटं. नॅचरल म्हणजे जे नैसर्गिक तत्व आहे, तर ते आपल्याला दाखवतं की जे नैसर्गिक तत्व आहे, ते एका माणसासाठी किती इम्पोर्टंट असतात जगण्यासाठी. जसं की डस्ट, एअर आणि ओशन. पाणी किंवा वायू किंवा माती पण खूप इम्पोर्टंट असते. तर हे तत्व तुम्ही इग्नोर न करता तुम्हाला त्या तत्वानेच तुमचं लाईफ आहे. तर हे आपल्याला दाखवतं की नॅचरल एलिमेंट राईज नो मॅटर व्हॉट. म्हणजे ते तत्व असतं, जे नॅचरल तत्व असतं ते राईज होतील. त्यांचा उदय होणार. किती काहीतरी थांबवायचा प्रयत्न केला तरी ते थांबणार नाही. प्राईड आयडेंटिटी. द स्पीकर प्राऊडली एक्सेप्ट्स हर हिस्ट्री अँड आयडेंटिटी. तर ती ज्या हिस्ट्रीमधनं किंवा आयडेंटिटीचे जे पूर्वजांची जी हिस्ट्री असते किंवा तिची जी आयडेंटिटी आहे, तिच्या जातीची किंवा तिच्या धर्माची, ती एक्सेप्ट करते प्राऊडली. ती त्याला घाबरत नाही किंवा ती त्याचा नकार देत नाही. शी सेलिब्रेट्स हर कल्चर अँड बॅकग्राऊंड. तर हेच तिचं कल्चर असतं, ते खूप सेलिब्रेट करते. अवेकनिंग इन्क्लुड्स एक्सेप्टिंग oneself फुल्ली. म्हणजे अवेकनिंग म्हणजे तुम्ही स्वतःला पूर्णपणे एक्सेप्ट करत आहात. Message of hope and empowerment. The poem inspires others who are oppressed. It encourages them to rise above pain and injustice. It gives strength to fight back. Sorry. The poem हे पोएम दाखवते आपल्याला की ज्यांच्यावरती अन्याय होतोय ते कसे त्यांचा उदय होतो, आणि हे एक इन्स्पिरेशन आहे भरपूर लोकांसाठी. आता भरपूर एक 19 किंवा 20th सेंचुरीमध्ये इंडियामध्ये पण कास्टिझम खूप होतं, रेसिझम पण होतं. तर ते लोकांना त्या टायमिंगला फाईट बॅक कसं करायचं हे या स्टोरीमधनं त्यांनी खूप चांगला मेसेज दाखवलाय. हे कन्क्लुजन एकदा तुम्ही वाचून घ्या, शॉर्ट आहे खूप. तुम्ही हे कन्क्लुजन नक्की लिहित जा. मी कव्हर नाही करत आहे कारण की मला हा व्हिडिओ कमीत कमी टाइममध्ये बनवायचा आहे. करूया नेक्स्ट क्वेश्चन. डिस्क्राईब हाऊ महात्मा गांधी डेल्ट with the dilemma in the case as given in some remnants of the bar. Some remnants of the bar ही ऑटोबायोग्राफी आहे गांधीजींची. जेव्हा ते यंग होते, जेव्हा ते साऊथ आफ्रिकेमधनं इथं आले होते इंडियामध्ये, तेव्हा त्यांनी प्रॅक्टिस केलं होतं हा मुंबईच्या कोर्टमध्ये. तेव्हा त्यांनी जे एक्सपिरियन्स घडला त्यांच्यासोबत, ते या ऑटोबायोग्राफीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर इथं डायलेमाचा अर्थ असा असतो की तुम्हाला दोन गोष्टींपासून तुम्हाला एक निवडायला लागतं. म्हणजे डायलेमालाच मराठीत पेच प्रसंग म्हणतात. जेव्हा तुम्हाला दोन गोष्टीपासून एक निवडावं लागते. डेल्ट म्हणजे फेस. जे गांधीजींनी जे कसं अ, दोन निर्णयापैकी एक निर्णय त्यांना हे करायचा होता, चूज करायचा होता, ते कसं फेस केलं त्यांनी, तर त्याला म्हणतात डेल्ट विथ डिलेमा इन द केस ऑफ सम रेमिनन्स ऑफ द बार. चालू करूयात. इंट्रोडक्शन. Some Remnants of the Bar is written by Mahatma Gandhi. In this essay, Gandhi shares his experience as a lawyer. He explains a situation where he faced moral dilemma while handling a case. मॉरल म्हणजे नैतिकता. त्यांनी कसं नैतिकते प्रेच प्रसंग बघितले आणि कसं डील केलं त्यांच्यासोबत ते आपल्याला समजवलंय. द डिलेमा वॉज वेदर टू विन केस बाय हायडिंग द ट्रूथ और टू फॉलो ऑनेस्टी अँड जस्टिस. त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की सत्य सत्याची बाजू घेऊन केस तुम्ही हारायचा किंवा खोटं बोलून तो केस जिंकायचा. हे आपल्याला या कवितेने ऑटोबायोग्राफी मधनं सादर केलेलं आहे. डिस्कवरी ऑफ ट्रूथ. गांधीजी रिअलाइज्ड दॅट his client was not completely honest. Some facts of the case were false or hidden. This created a moral conflict for him. तर यामध्ये आपल्यासोबत खूप घडणार आहे भविष्यात की तुमचा क्लायंट तुम्हाला
भरपूर वेळेस जे खरं पूर्ण स्टोरी सांगणार नाही. आता प्रत्येकाला त्याची स्टोरी जास्त सांगायची असते. ज्यानी क्राईम केलाय तो म्हणाल की सेल्फ डिफेन्स मध्ये केला, आणि ज्याच्यावरती जो डिफेन्स मध्ये होता तो बोलाल की त्याने मला म्हणजे जेवढं मारलं त्याच्यापेक्षा जास्तच सांगणार. तर हे तर आपल्याला इथं समजून सांगितलेलं आहे. सम फॅक्ट्स ऑफ द केस वर फॉल्स ऑर हिडन, म्हणजे काही फॅक्ट्स आपल्याला क्लायंट सांगत नाही किंवा ते खूप हिडन असतात किंवा खोटे असतात. रिफ्युजल टू सपोर्ट फॉल्सहुड. गांधी डिसाइडेड नॉट टू कंटिन्यू द केस dishonesty. He believed that lawyers should not support lies. Truth was more important than winning. जिंकण्यापेक्षा यशपेक्षा जास्त असतं की ती तुम्ही सत्याची बाजू घ्या. तुम्ही कधीच डिसऑनेस्टी म्हणजे तुम्ही तुमचे जे ऑनेस्ट राहायला पाहिजे. एक मिनिट. कंटिन्यू करूयात. गांधी डिसाइड नॉट टू कंटिन्यू द केस डिसऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकता त्यांनी स्वीकार केली, आणि खोटं बोलून जिंकण्यापेक्षा त्यांनी ऑनेस्ट राहणं स्वीकार केलं. Advising the client honestly. He told his client to admit the truth. He explained that honesty would be better than false victory. त्याच्यामध्ये हेच म्हणायचं, ते क्लायंटला समजवायचे की जे खऱ्याचा जी पाथ असते ती खूप चांगली असते. प्रामाणिक असणं खूप गरजेचं असतं. तुम्ही खोटं बोलून एक फॉल्स यश गेन करून तुम्हाला काहीच भेटणार नाही भविष्यात. He guided the client towards the right path. Withdrawal from the case. When the client did not fully agree with Gandhi chose to step back. He refused to argue a false case in the court. He preferred losing money over losing integrity. इंटिग्रिटीचा अर्थ असा असतो नैतिकता. नैतिकता किंवा प्रामाणिकता. ते त्यांनी त्यांचं प्रामाणिक ते तसेच प्रामाणिक होते आधीपासून. त्यांनी केस लूज केला पण प्रामाणिकता सोडली नाही. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, जास्त लॉंग होईल स्टोरी, पण तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. गांधीजी जेव्हा बॉम्बेमध्ये आले होते तेव्हा त्यांचा एक मित्र होता, ज्याने त्यांना एक केस दिली, केस सोपवली. तर ती होती आय गेस स्मॉल कॉसेस कोर्टमध्ये होती मुंबईच्या. धोबी तलाव किंवा डिंडोशीत. तर त्या कोर्टमध्ये त्यांची जी केस होती त्याच्यामध्ये ते जेव्हा कोर्टमध्ये गेले होते हिअरिंगसाठी, तेव्हा त्यांना जे क्रॉस घ्यायचं होतं ते क्रॉस घेता नाही आलं, कारण की त्यांना माहित होतं त्यांचा क्लायंट चुकीचा आहे. त्यावेळेस त्यांना जे ₹30 दिले गेले होते त्या क्लायंटनी, मग ते त्या क्लायंटला परत बोलले की तुम्ही भले हे ₹30 घ्या परत, पण मी तुमची केस लढू शकत नाही. आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की ते कधी पण प्रामाणिकच राहतील. ते असं जे खोटं बोलतात त्यांचा समर्थन नाही करणार, त्यांना ते सपोर्ट नाही करणार. आणि त्यानंतर ते जेव्हा परत त्यांच्या गावाला गेले तेव्हापासून त्यांना समजलं की त्यांची ड्राफ्टिंग खूप चांगली आहे. त्यामुळे ते खूप अतिशय चांगलं ड्राफ्ट करणारे एक लॉयर बनले भविष्यात. इम्पॉर्टन्स ethics in law. Gandhi believed that law should be based on truth and morality. He followed the principle of satya, truth in the profession. A lawyer's duty is not to win but ensure justice. म्हणजे लॉयरची ड्युटी अशी असते की फक्त केस जिंकणं नसते, पण तुम्हाला न्याय देणं असतं क्लायंटला किंवा समोरच्या डिफेंडंटला. हे समजवलेलं आहे. Set, setting an example, his action showed that honesty is possible even in difficult situation. He became a model of ethical legal practices. ते नैतिकतेचे एक मॉडेल बनले, ज्यांनी दाखवलं की कायदा कसा प्रॅक्टिस करायला पाहिजे. ही प्रूव्ह दॅट व्हॅल्यूज आर मोर इम्पॉर्टंट दॅन सक्सेस. ते त्यांनी दाखवलं की तुमचं प्रामाणिकपणा खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या व्हॅल्यूज नैतिकता खूप इम्पॉर्टंट आहे एक सक्सेस पेक्षा, म्हणजे सक्सेस पेक्षाच. कन्क्लुजन घेऊया. तुम्ही कन्क्लुजन हे पण वाचून घ्या. आणि नक्की कन्क्लुजन वाचत जा. मला तेच प्रयत्न आहे की वन शॉट मध्ये व्हिडिओ पटकन संपू, त्यामुळे मी कन्क्लुजन वाचत नाही. ठीक आहे, चालेल. द आयडियल ऑफ न्यू वर्ल्ड ऑर्डर दॅट लेबर envision as described in why Indian labor is determined to win the war. ते आंबेडकरांचं एक जे त्यांची बुक आहे, त्यांनी लिहिलेली एसे लिहिलेला आहे आंबेडकरांनी. तर यावरती लेबरवरती त्यांनी अभ्यास करून जे 19th सेंचुरीमध्ये 20th सेंचुरीमध्ये जे त्यांच्यावरती अत्याचार व्हायचा त्याच्याबद्दल हे सांगितलेलं आहे. ते कंटिन्यू करूयात. सिनॉप्सिस.
The essay Why Indian Labor is Determined to Win the War is written by B.R. Ambedkar. In easy words, Ambedkar explains why Indian labor should support the war efforts. He talks about the new idea of the new world order that should be created after war. This new world order on justice, equality and freedom for all people, especially workers. यामध्ये ते नवीन वर्ल्ड ऑर्डर बनवतात ज्याच्यामध्ये न्याय, इक्वालिटी म्हणजे समानता आणि फ्रीडम म्हणजे एक मिनिट फ्रीडम म्हणजे मुक्त राहायसाठी लोकांना ते नवीन एक लॉ पास करायचा प्रयत्न करतात. Ideal Ideal of new world order according to labor. Social equality. Labor wants a society where there is no discrimination based on caste, class, race. तो जातीच्या नुसार किंवा क्लासच्या नुसार किंवा रेसनुसार असं काही मतभाव डिस्क्रिमिनेशन नाही पाहिजे. एव्हरीवन शुड बी ट्रीटेड इक्वली. सर्व इक्वली समानता पाहिजे सर्वांमध्ये. इक्वालिटी इज बेटर फाउंडेशन ऑफ बेटर वर्ल्ड. Economic justice. Wealth should be described fairly among people. Distributed, distributed fairly amongst the people. Workers should get fair wages and proper working condition. म्हणजे वर्करला एक फिक्स्ड मिनिमम वेजेस पाहिजे आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ एक सगळ्या लोकांच्या अमॉंगस्ट फेअर पाहिजे म्हणजे कोणाला जास्त वेल्थ किंवा जास्त कमी वेल्थ असं नाही भेटायला पाहिजे. फ्रीडम अँड राईट्स. एव्हरी इंडिव्हिज्युअल शुड हॅव बेसिक राईट्स फ्रॉम फ्रीडम. वर्कर शुड हॅव द राईट टू लिव्ह विथ डिग्निटी. तर यामध्ये जे वर्कर्स असतात त्यांना डिग्निटी सोबत राहायचं हे पाहिजे, राईट पाहिजे. त्यांना पण प्रतिष्ठा असं त्यांची पण प्रतिष्ठा असते त्यामुळे तुम्ही त्यांच्यावरती अन्याय करू शकत नाही. एव्हरी इंडिव्हिज्युअल शुड हॅव बेसिक राईट्स अँड फ्रीडम. फ्रीडम इज एसेन्शियल फॉर ह्युमन डेव्हलपमेंट. फ्रीडम खूप गरजेचं आहे एका माणसाच्या डेव्हलपमेंटसाठी, विकासासाठी, ओव्हरऑल सोसायटीच्या विकासासाठी. एंड ऑफ एक्सप्लॉयटेशन. लेबर वॉन्ट्स टू रिमूव्ह सिस्टम वेअर द रिच एक्सप्लॉइट्स पुअर. तर जे लेबर लोक असतात त्यांना ती एक सिस्टीम बंद करायची जेव्हा जे वेल्दी फॅमिलीकडनं बिलॉंग करतात ते एक्सप्लॉइट करतात. एक्सप्लॉइटचा अर्थ असा आहे की ते जास्त काम करून घेतात गरीब लोकांकडून. ते नाही व्हायला पाहिजे. देअर शुड बी प्रोटेक्शन फॉर वर्कर्स. त्यांचं प्रोटेक्शन पाहिजे. जस्टिस मीन्स एंडिंग ऑफ ऑपरेशन. Security and welfare. People should not have security like jobs. People should have social security like jobs, healthcare, and safety. The state should care for the welfare of citizen. लोकांना जॉबची सिक्युरिटी आणि हेल्थची आणि सेफ्टीची सिक्युरिटी पाहिजे. इन्शुरन्स पाहिजे किंवा एक भरोसा पाहिजे की त्यांना जॉबवरनं काढलं नाही जाणार त्याचा. द स्टेट शुड केअर फॉर द वेलफेअर ऑफ सिटिझन्स. स्टेटने एक गव्हर्नमेंटने त्यांच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. सिक्युअर लाईफ लीड्स टू अ बेटर सोसायटी. डेमोक्रेटिक व्हॅल्यूज. द न्यू वर्ल्ड ऑर्डर should be based on democracy. People should have a voice in decision. प्रत्येकाचं मत खूप गरजेचं असणार नवीन वर्ल्ड ऑर्डर मध्ये. जी की बेस्ड असणार आहे डेमोक्रेसीच्या. पीस अँड स्टेबिलिटी. लेबर वॉन्ट्स पीसफुल वर्ल्ड विदाउट वॉर अँड कॉन्फ्लिक्ट. नेशन शुड कॉपरेट विथ इच अदर. पीस इज नेसेसरी फॉर प्रोग्रेस. पीस खूप गरजेचं आहे प्रोग्रेस व्हायसाठी, विकास व्हायसाठी. आणि लेबरचं फक्त तेच म्हणणं आहे की आम्हाला त्यांना पीस पाहिजे आणि स्टेबिलिटी पाहिजे कामात. तर कन्क्लुजन तुम्ही परत वाचून घ्या एकदा. ठीक. हा जो क्वेश्चन आहे बालाजी राघवन वर्सेस स्टेट ऑफ युनियन वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1996, हा जजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. ही जरी प्रिव्हियस इयर मध्ये नसली तरी तुम्हाला भविष्यात येऊ शकते. त्याच्यामुळे ही पण एकदा तुम्हाला समजून देतो. ही 5th मॉडेल मधलं आहे जे लिटरेचर लीगल टेक्स्ट ॲज लिटरेचर फॉर अनालिटिकल स्टडीज मधून. त्याच्यामध्ये ते बघूयात काय व्हॉट वॉज द लॉ अबाउट दिस नॅशनल केस अबाउट नॅशनल अवॉर्ड्स लाईक पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण. तर हे हाय सिव्हिलियन अवॉर्ड असतात. म्हणजे इंडियाचे सगळ्यात हायेस्ट जे अवॉर्ड देऊ शकतं कोणत्या पण माणसाला ते त्यांचं नाव आहे. दिस क्वेश्चन वॉज द क्वेश्चन वॉज आर दिस अवॉर्ड लाईक टायटल्स विच आर बॅन्ड बाय द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. जे टायटल्स बॅन आहे डॉक्टर किंवा
ॲडव्होकेट एक स्पेसिफिक नावाच्या आधी लावणं बॅन असतं ॲज पर आर्टिकल 18. What does the Constitution say? According to Article 18 of Indian Constitution, the government cannot give titles like Raj Sir, etc. because they create inequality. ते असमानता क्रिएट करतात त्यामुळे असे टायटल लावणं कॉन्स्टिट्यूशनने इलिगल ठेवलेलं आहे, इलिगल घोषित केलेलं आहे. Some people argued giving Padma awards like the giving titles, so they should be unconstitutional. तर जसं हे नाव लावणं अवॉर्ड देणं असतं ते लोक आधी टायटल लावतात ते अनकॉन्स्टिट्युशनल असं त्यांचं म्हणणं होतं. व्हॉट डिड द सुप्रीम कोर्ट से? सुप्रीम कोर्ट बोलले की ते सुप्रीम कोर्टची जजमेंट झाली त्याच्यावरती पद्मा अवॉर्ड आर व्हॅलिड लीगल. ते लीगल जे अवॉर्ड असतं ते व्हॅलिड असतं पण ते तुम्ही टायटल यूज नाही करू शकत कोणाच्या पण नावाआधी. त्यामुळे सुप्रीम कोर्टची जजमेंट त्यांच्या अगेन्स्ट होती. हे हे एकदा केस तुम्ही वाचून घेऊ शकता परत. ह्याची संभावना आहे. ठीक आहे. हा माझा पहिला व्हिडिओ होता. मला एवढं अजून फ्लुएन्सी आहे नाही त्यामुळं जर काही पण माझं चुकलं असेल किंवा तुम्हाला हे करायचं सजेस्ट करायचं तर कमेंट्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे. थँक यू.